उमरगाव तालुक्यातील येणेगूर गावात स्वच्छता नागरी समस्याकडे ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष अप्पू हिपरंगे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। गावातील विविध भागात गटारी तुंबलेल्या रस्त्यावर सांडपाणी, दुर्गंधी आणि नादुरुस्त वीज पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। यावेळी ग्रामसेवक लक्ष्मण कांबळे आणि उपसरपंच बाबा गायकवाड यांनी येत्या 22 जानेवारी 2026 पर्यंत सर्व नागरी समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले। शरण गावकरे, मोहन माळी, सिद्धेश्वर स्वामी, नरसिंह बिराजदार, मुरुम बाजार समितीचे संचालक भीमाशंकर स्वामी, सतीश मुदकाना, सागर पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य संदीप बिराजदार, विजयकुमार सोनकटाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। रफिक पटेल, एमसी न्यूज, उमरगा, धाराशिव। गेल्या 6 महिन्यापासून ग्रामपंचायतीला पाठपुरावा करतोय आम्ही। लेखी अर्ज पण दिलेले आहेत, तोंडी पण सांगितलेले आहे। 2 वेळा आम्ही ग्रामपंचायतीला टाळे लावले आणि 1 वेळा आम्ही घागर मोर्चावर गटरी संदर्भात उपोषण केलं इथं। तरी पण त्यांनी वारंवार आम्हाला लेखी देऊन पण केले नाहीत। म्हणून आज आम्हाला नाविलाज इथं ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करावं लागलं। गावामध्ये अनेक ठिकाणी गटरी तुंबलेले आहेत, ते तुंबून गटरीचं पाणी काही नागरिकांच्या घरी गेलेलं आहे, मध्ये गेलेलं आहे घरामध्ये। त्यांचं नुकसान झालेलं आहे। परवा अतिवृष्टीमध्ये ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई भेटली नाही। खरोखरच ज्यांचे नुकसान भरपाई झाले त्यांना भेटलेलं नाही। आमची एवढीच मागणी होती की याची प्रमुख मागणी गावातील साफसफाई व गटरी साफ करणे आणि त्या लोकांना हे भेटलं नाही शासनाचं अनुदान ते लवकरात लवकर तात्काळ भेटावे ही आमची। CG पाटील, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेगूर। जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 हेक्टरचा जवळपास परिसर आहे। या परिसरामध्ये 1ली ते 7वीचे वर्ग भरतात। या शाळेतील गुणवत्ता चांगली असून शाळा परिसरामध्ये वस्ती असल्यामुळं वस्तीतील काही माणसं बऱ्याच प्रमाणात बाजूला कचरा टाकतात, त्यामुळं घाणीचं साम्राज्य होतं आहे। वर्षातून 2 वेळा JCBच्या साहाय्यानं आम्ही तो कचरा बाजूला करतो आहे। ग्रामपंचायतीला वेळोवेळी पत्र दिलेलं आहे आणि हा कचरा पुन्हा आता मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत काढतोय का नाही कचरा? ग्रामपंचायत काढलेलं नाही। 2 वेळा आम्ही आमच्या निधीतूनच काढलेला आहे, वर्गणी करून काढलेला आहे। प्रमाण थोडं कमी झाले। खोलीच्या संदर्भात, शाळा बांधकाम दुरुस्तीच्या संदर्भात एक सर्वोच्च न्यायालयाचं पथक आलेलं होतं। त्यामध्ये 2 उपशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, DYSP असं पथक आलेलं होतं मागं सुट्टीमध्ये दिवाळीच्या। आणि दोन्ही शाळा, दक्षिण बाजूची आणि उत्तर बाजूची शाळा, जिल्हा परिषदच्या खोल्याची पाहणी करून दुरुस्तीचा अहवाल वरिष्ठांना दिलेला आहे, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर। हाय ते हाय परत गच भरले नाली सगळं तुंबून 10 काढतो आम्ही। त्यांनी काढत ते तुम्ही माणूस बघा म्हणते ते आम्हाला। माणूस बघा तुम्ही रोजगार देतो म्हणते ते। आम्ही बाया माणसं कुठं बघायला जाऊ? रोजगार देणार त्यांनी खरं कोण म्हटलं? पंचायतचे लोक म्हणतात, मेंबर लोक, हे सरपंच। तुम्ही बघा आम्हाला मिळणार झाले ना। किती दिवस झाले असं? आता ते परवा पावसाळा बघा, पावसाळ्यामध्ये पूर्ण सगळं घाणीचंच होतं। सगळं गेटमध्ये होतं पाणी शाळेच्या। परत तिकडं हे पूर्ण सगळं तुंबलेलंच पाणी होतं संडास बाथरूम। येऊन बैठलेत की त्यांनी पंचायतचे लोक, सगळं घरावानी पाणी होतं घाणीचं सगळं। केलेत का नाही अजून? कुठंच काय आता हे वाळून गेले की पाऊस बंद झाल्यामुळे कुठलं केले कामच केलं नाही ते त्यांनी। येऊन काढलेच नाही ते, माणसंच मिळणार झाली ते म्हणतात त्यांनी काढायला। परगे साहेबांनी ग्रामपंचायतला 23 तारखेला आमरण उपोषणाचं पत्र दिले होते आणि त्यांचे नियोजित पत्र 17 तारखेला ग्रामपंचायतीला प्राप्त झालेलं आहे। त्यांची मागणी आहे की गावातील गटारी नाल्या स्वच्छता करावे, त्याचबरोबर एका ओढा कब्रस्थानकडला एक ओढा स्वच्छ करावे आणि गावातील अतिवृष्टीमध्ये गावातील लोकांचे जे घरात नुकसान झालेलं आहे त्यांच्या भरपाईच्या बाबतीत पण पाठपुरावा करण्याच्या बाबतीत त्यांनी पत्र दिले आहे। तर आम्ही सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत कार्यकारी मंडळांनी त्यांची मागणी मान्य करून 22 जानेवारी 2026 पर्यंत आम्ही गावातील गटारी नाल्या स्वच्छ करू आणि त्याचबरोबर तहसीलदार साहेब, मान्य तहसीलदार साहेबाकडे जे ग्रामस्थांचे पेंडिंग प्रस्ताव आहेत आपले अतिवृष्टीचे पैसे भेटायचे, त्यासाठी आम्ही सर्वजण पाठपुरावा करून त्यांची मागणी आम्ही मान्य या ठिकाणी करण्यात आलेली आहे।